याचा लावायचा विषय संपलाय आता ना, तुटलंय सगळं. उत्तर पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर हे कांद्याचं हब मानलं जातं. मात्र अवकाळी पावसामुळे या भागातील कांदा पीक व कांद्याचं लागवडीला आलेलं रोप या दोनही पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आपण शिरूर तालुक्यातील बेट भागामध्ये आहोत. बेट भागामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा लागवड करण्यासाठी कांदा रोप टाकलं होतं व हे रोप आता लागवडीसाठी आलं होतं. मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे हे रोप अक्षरशः मोडलं आहे, जमीनदोस्त झालेलं आहे. या रोपाचा कांदा लागवडीसाठी फायदा होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत आहेत कांदा उत्पादक शेतकरी. काय सांगाल, अवकाळी पावसामुळं कांद्याचं पीक असेल किंवा कांद्याचं रोप याचं नुकसान झालं आहे, काय सांगाल? काल झालेल्या गारपिटीमुळं टाकळे हाजी आणि संपूर्ण परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन हे कांदा पिकावर अवलंबून असतं, त्यांनी कांदा लावण्यासाठी रोपं टाकलेली होती. परंतु कालच्या गारपिटीमुळं या रोपांचं अतोनात असं नुकसान जवळजवळ 100% ते नाहीसे झालेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यापुढे इथून पुढल्या काळामध्ये कांदा लागवड करता येणार नाही. आर्थिक संकट आणि सगळ्या बाजूनी संकटात सापडला आहे. शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशा आहेत की शासनाच्या वतीनं सगळ्या अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश देऊन योग्य ते कारवाई करून आम्हा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य किंवा त्याचा मोबदला देण्यात यावा अशी विनंती आहे. या ठिकाणी झालेली अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट यामुळे कांदा पीक व कांदा रोपाचं मोठं नुकसान झाले. कांदा रोप अक्षरशः मोडला असल्यामुळे या आगामी काळात होणारी कांदा लागवड शेतकऱ्यांना करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून शासनाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, बेटभाग, शिरूर.